प्रचार सभा चिंचवड इथं प्रारंभ केलेली आहे आणि या प्रचार सभेच्या माध्यमातून जनजागृती करत मतदानाच्या संदर्भातही आपण लोकांना जागृत करत आहात आणि आपण एक राष्ट्रीय गुणवणा पार्टीने वेगळा एक उमेदवार आहात. आपण समोरचे जे उमेदवार आहेत त्यांना काय आव्हान कराल? आम्ही या ठिकाणी या प्रचार सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि या क्षेत्रामध्ये शिक्षणाचा जो मुद्दा आहे, या शिक्षणाचा मुद्दा फक्त आदिवासीचाच नाही, तो ओबीसींच्या स्कॉलरशिपसुद्धा 2019पासून बंद झालेली आहे. म्हणजे SC ST OBC VJNT मायनॉरिटी या सर्व वर्गांचा जो शिक्षणाचा मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच उपजीविका, ग्रॅज्युएट झालेले बेरोजगार जे पोरं आहेत, गावोनगावी असे बेरोजगार पोरं आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत या क्षेत्रामध्ये. त्यासोबतच या क्षेत्रामध्ये आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या आहेत. त्यासोबतच या क्षेत्रामध्ये वन्यजीव जो प्रकल्प आहे त्याचीसुद्धा खूप मोठी समस्या आहे. सोबतच हत्ती प्रकल्पासारखा एक अवाढव्य प्रकल्प या क्षेत्रामध्ये लॉन्च केलेला आहे इथल्या सरकारनं, म्हणजे BJPनं लॉन्च केलेला आहे आणि त्याला काँग्रेसचं समर्थन आहे असं समजू आम्ही. कारण BJPनं लॉन्च केल्यावर काँग्रेसने कुठल्याही प्रकारचे वक्तव्य त्याच्यावरती केलेलं नाही. म्हणजे अशा बहुसंख्य समस्या या क्षेत्रामध्ये आहेत. तर आपल्यासमोर महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे उमेदवार उभे आहेत दोन्ही, हे आपल्यासमोर टिकू शकणार आहे? कारण की आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अपक्ष उमेदवार आपल्या सहकार्यासह आज दाखल झाले. बरोबर आहे ना. आमच्यासोबत आता आमचे समविचारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे बंडखोर उमेदवार आहेत, विलासजी चाकाटे, त्यांचा आम्हाला सहयोग लाभत आहे. ते आमच्यासोबत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमची पुनश्च एकदा ताकद वाढलेली आहे. आणि याच्यापूर्वी आम्ही संपूर्ण 107 ग्रामसभांमध्ये जे वर्किंग केलेलं आहे देवरी तालुक्यातल्या, सोबतच सालेकसाचा जो बेल्ट आहे, सोबतच आमगावचा जो बेल्ट आहे, मागचे जे SC ST उपवर्गीकरणाचे जे विषय होते सगळ्यात जास्त त्यांना हँडल आम्ही केलेलं आहे. याच्यापूर्वी आदिवासींमध्ये तो धनगरांचा बोगसवाला जो गणित होता त्यालासुद्धा आम्ही अपडेट केलेला आहोत. याच्यापूर्वीचे जेवढे जलजमीन जंगलाचे आंदोलनं झाले 2017च्या नंतर 2021-22मध्ये सर्व जनतेने पाहिलेलं आहे की आम्ही कुठल्या कुठल्या स्तरावरती हे आंदोलन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जे उमेदवार आहेत, आता संजय भाऊ पुरम त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीतच आहे. ते कोटी जातात जिंकल्यावर आणि मागच्या 5 वर्षात कुठे गेले होते ते सगळं तुम्हाला माहीत आहे. नंतर जे दुसरे आहेत जे कोण राजकुमारजी पुरम साहेब, ते डेप्टी शिव होते. डेप्टी शिव माणूस म्हणजे राजकारणामध्ये आणि त्या प्रशासनामध्ये थोडंसं फरक आहे. त्यांची भाषा ही प्रशासकीय भाषा आहे. राजकारणामध्ये सर्व तळागाळातल्या माणसांचा विचार करून त्यांना जोडून काम करावं लागते. ती शैली आणि तो काम तसं वक्तृत्व किंवा तसं त्यांचं नेतृत्व आम्हाला कुठेही दिसत नाही. आता पुरम ही लढत अगोदर होती, आता पुरम वर्सेस फक्त विलास अशी लढत आहे. त्यात काय आपलं मत आहे? त्याच्यामध्ये पुरामची जी लढत होती ती पूर्वी विशेष काही लढत नव्हती, परंतु आमच्यासोबत हे शरदचंद्र पवार गटांचे जो सहकार्य लाभल्यांचे सगळ्या विंग आहेत, तर आमच्या लढतीमध्ये एक म्हणजे त्याला आपण असं म्हणता येईल की एक स्ट्रॉंग झालेली आहे आपली लढत त्याच्यामध्ये. त्यावर थोडंसं. नमस्कार, मी विलास चाकाटे, अपक्ष उमेदवार. आज मी या ठिकाणी असं जाहीर करतो की मी सन्माननीय विलासदादा बोगारे राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे अधिकृत उमेदवार त्यांना आज आम्ही आमच्या सर्व कोर कमिटीमार्फत आम्ही यांना जाहीर समर्थन दिलं आहे. यानंतर येणाऱ्या 20 तारखेला आमच्या आमगाव विधानसभेत बहुमताने या ठिकाणी विजयी नक्कीच होईल. आपण समर्थन दिलं आहे आणि महाविकास आघाडीची बंडखोरी केली, त्याचा विपरीत परिणाम आपल्याला होणार? नाही, आपल्याला कसं होणार नाही. अजून काय जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यकर्ते विखुरलेले आहेत विधानसभा क्षेत्रामध्ये, त्यांना आपल्याला जवळ आणून विलास भोगारे यांना समर्थन त्यांचं पण राहणार की कसं? नक्कीच ना. माझी जे कोर कमिटी आहे, माझे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे जे सहयोगी आहेत, आज माझ्यासोबत या ठिकाणी सुद्धा आलेले काहीसुद्धा आमगावचे आहेत, काही सालेकसाचे सुद्धा माझ्यासोबत पदाधिकारी जुळले आहेत. तर माझे जनसामान्य माझे समाज या ठिकाणी माझ्यासोबत जुळले, तो समाज आज विलासदादा बोगारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. नक्कीच येणाऱ्या 20 तारखेला त्यांच्या बहुमताने विजय होईल. महायुती आणि महाविकास आघाडीला काय आव्हान आहे? पुराम वर्सेस अशी एक लढत या ठिकाणी होती, पण पुराम आणि राजकुमार लोटोजी पुराम यांनी लुटारूच पुराम आहे, ते त्यांना कुठल्याही म्हणजे आमगाव विधानसभेच्या किंवा जनसामान्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही. अशा माणसाने ह्या महाविकास आघाडीने या ठिकाणी उमेदवारी दिली. कदाचित हा या ठिकाणी डमी उमेदवार म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळाला आहे. या डमी उमेदवाराला आपल्याला या ठिकाणी हद्दपार करायचं आहे. या ठिकाणी विलासदादा बोगारे यांचा विजय होणारच.